नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझं आजच्या मराठी व्लॉगमध्ये. मी आहे प्रियंका विस्पुते, ऑनर ऑफ द सप्तशृंगी क्रिएशन्स, ज्वेलर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. खूप काहीतरी नवीन आणतीये महेश्वरीमध्ये असं सांगितलं होतं. सुरुवातच या साडीपासून केली आहे. साऊथमधील उपाडा आणि महेश्वरमधील रिच पल्लू या दोन्हींचं कॉम्बिनेशन एकत्र या साडीमध्ये महेश्वरीचं तुम्हाला बघायला मिळेल. उपाडा महेश्वरी सिल्क हे नवीन जे पॅटर्न आहे ते सगळ्यात पहिले मी तुमच्यासोबत आणलेलं आहे. जसं नारायणपेठ साडी झालं, पैठणींचे विविध नारायणपेठचं आपण एक उदाहरण घेऊया, की ती साऊथ आणि महाराष्ट्र या दोघांचं कल्चर असं मिक्स झालेली साडी आहे. फिलिस्तीच्या वेळेस ह्या सुंदर साऊथमधील ज्या उपाडा साड्या आहेत, त्या अत्यंत सुरेख आहे हे लक्षात आलं. आणि हे लक्षात आल्यावर इकडच्या कारागिरांनी त्याचा सुंदर जो मेन पॉइंट असतो, की उपाडामध्ये याचे जे काठ आहेत, ते खूप इम्पॉर्टंट असतात. काठांवरूनच समजतं, की हो ही उपाडा आहे. आणि अशीच आजची ही साडी उपाडा विथ रिच पल्लू आणि अत्यंत रिच हे कलेक्शन आहे. म्हणजे साडीचं जर डिटेल लुक घ्यायचं झालं, तर जसा उपाडामध्ये तुम्हाला हेवी रिच पदर देण्यात येतो, तसाच या साडीचा रिच पदर आहे. आणि याच्या पदरांवरती एक्झॅक्टली महेश्वरच्या किल्ल्यांवरती जसे खिडकीवरती रेखाटन आहे, तसे रेखाटन केलेले आहेत. त्यानंतर या साड्यांचे काठ. आता साड्यांचे काठ उपाडाचे जसे बनतात ना, धूप छाव असं कलेक्शन बनतं आणि कांचन याला टच देण्यात आलेला आहे, जेणेकरून उपाडा बॉर्डर, कांचन याचं मध्ये लुक आणि संपूर्ण छान असं हे कलेक्शन. तुम्ही जर या कापडाला असं जवळून बघितलं तर एक वेगळी पद्धत दिसते विणण्याची, जी उपाडाची आहे किंवा त्याच्याहून प्रेरित झालेली पद्धत आहे. आणि या साडीची जी प्राइस आहे मैत्रिणींनो, ती तुम्हाला येणार आहे 5,800. अत्यंत सुरेख असं कलेक्शन आहे. आपण बऱ्याचशा मैत्रिणींचा मला मेसेज आला, की "प्रियंका तुमच्या साडींचे रेट्स वाढलेत." रेट्स नाही वाढले. जसे सोन्या-चांदीच्या दरामध्ये फरक पडतो, प्युअर जरीमध्ये कुठे ना कुठे चांदीच्या पाण्याचा अंशाचा किंवा त्यांचे काय प्रोसिजर असेल त्याचा वापर करण्यात येतो आणि त्यामुळे इकडेही रेट्स वाढतात. त्यामुळे प्लीज असं गैरसमज नका करू. जे काय आहे ते ऑनलाईन तुमच्या सगळ्यांसमोर व्यवसाय करतीये. सो नक्कीच जेन्युइन करण्याचा प्रयत्न करते आहे. तर आजच्या साडीची प्राइस आहे 5,800. जाऊयात आपण आजच्या नेक्स्ट साडीकडे. प्रत्येक कॉम्बिनेशन हे ट्रेडिशनल बघायला मिळेल. मी वेअर केलेलं जे कॉम्बिनेशन आहे ते ऑरेंज विथ ग्रीन आहे आणि हे जे कॉम्बिनेशन आहे ते प्रॉपर असं पर्पल पिंक विथ ग्रीन आहे आणि महेश्वरी मधले रंग यामुळेच ही साडी जगभरामध्ये प्रसिद्ध असते. या साडीच्या पदरामध्ये अक्षरशः जणू असं वाटतंय सोन्याच्या तारांनी रेखाटन केलेलं आहे. इतकी सुंदर साडी आहे. साडीमध्ये गोल्डन शेड तुम्हाला दिसत असेल, कारण बनवण्याची पद्धत ही खूप डिफरंट आहे. खालील आणि वरचे काठ हे एकसारखे आहेत. उपाडा सिल्क आहे आणि कॉन्ट्रास्ट असं ग्रीन ब्लाउज आहे. 5,800 प्राइस आहे. गोल्ड कलर आहे आणि मोस्ट डिमांडिंग हा महेश्वरी मधला कलर. म्हणजे अशी साडी आहे, की समोरचा व्यक्ती तुम्हाला एकदा नाही 4 वेळा वळून बघेल, की अरे नेमकी साडी कोणती नेसली आहे? प्रकार काय आहे? कारण 2 सुरेख संस्कृतींचं एकत्र मिलन झालंय आणि रूपांतर झालंय उपाडा महेश्वरी सिल्कमध्ये. अत्यंत छान साडी आहे. रिच असं लुक आहे. सगळे रंग हे ट्रेडिशनल टच तुम्हाला देणार आहेत, एवढं मी तुम्हाला सांगू शकते. उत्तम साडी आहे. रनिंग असं ब्लाउज आहे. 2 सुरेख संस्कृतींचं मिलन झाल्यावर जितकी छान रंगसंगती बघायला मिळते ना, तच या साडीमध्येही काही झालंय. ऑलिव्ह आणि गोल्ड हे 2 कलर देखील एकत्र आलेत या साडीमध्ये आणि साडी अत्यंत छान दिसते आहे. साडीचा पदर, साडीचा रंग आणि साडीचं सौंदर्य सगळं भारी आहे. प्रियंका साडी फुगेल का? अजिबात नाही. 5,800 प्राइस रनिंग ब्लाउज आहे. आणि रामा या 2 कलरचा कमी जास्त प्रमाणात वापर करून साडी बनवलेली आहे आणि सोन्याची चमक देते हिचे काठ आणि हिचा पदर. अत्यंत सुंदर साडी आहे. अत्यंत रिच कलेक्शन आहे आणि असायलाच पाहिजे. एखादी साडी इतकी सुंदर आणि सुरेख असायलाच पाहिजे. बेस्ट अशी साडी आहे. रनिंग असं ब्लाउज आहे. अबोली आहे आणि अबोलीला साजेल शोभेल असं ग्रीनही आहे. दोन्ही रंग सोबत सुंदर दिसताय आणि म्हणूनच ही तयार झाली आहे उपाडा महेश्वरी सिल्क. साऊथ आणि महेश्वरी दोन्ही साड्यांचं एकत्रित मिलन पहिल्यांदाच बघितलं असेल या साडीच्या रूपामध्ये आणि तेही इतकं सुरेख. अत्यंत छान आहे. उत्तम अशी साडी आहे. बेस्ट असं लुक आहे आणि कॉन्ट्रास्ट असं ब्लाउज आहे. कॉफी हवी आहे की लाईट हवी आहे ते या साडीला बघून कळावं आणि दोन्ही रंग एकत्र सोबत दिसतायत तेही कॉफीच रंगामध्ये. सुंदर छटा, डार्क कलर, गोल्डन टच आणि खूप जास्त पारंपरिक या साडीचं सौंदर्य. तुम्ही या साडीला हवं तसं तुमच्या रूपात डिझाइन करू शकतात.
स्लीवलेस ब्लाउज वरती जर साडीला कॅरी केलं तर ती नक्कीच मॉडर्न लुक देणार. तुम्हाला हवंय की काहीतरी मॉडर्नही हवंय, पारंपरिक हवंय, तर माझ्यासारखं लुक तुम्ही क्रिएट करू शकतात. आणि तुमचं म्हणणं आहे की फक्त पारंपरिक हवंय, तर हिरवा चुडा भरून सुंदर काळ्या मंगळसूत्रासोबत ही उपाडा सिल्क तुम्ही नेसू शकतात. तिन्हीही कॉन्ट्रास्ट किंवा तिन्ही तुम्ही फक्त ठरवायचंय की तुम्हाला दिसायचं कसं आहे, साडी तुम्हाला खूप मदत करेल. म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये पुरेपूर पडणारी ही साडी आहे. उत्तम कलेक्शन आहे, रनिंग असं ब्लाउज आहे. मध्ये सतत मला हे कॉम्बिनेशन मागितलं जातं, पिस्ता आणि ग्रीन. मग असं वाटलं की अरे धर्मावरममध्ये आवडते, तर महेश्वरीमध्ये देखील आवडणार. आणि आवडणार तर मग आणलंच पाहिजे आणि आणलंय यावेळेस लाईट पिस्ता. म्हणजे माझ्याकडे असलेल्या या सगळ्या साड्यांमधनं ही एकुलती एक साडी या कॉन्ट्रास्टची आहे असंही मी म्हणेल. एकही रंग असा नाही जो तुम्ही आज डावलू शकतात. तुम्हाला प्रश्न पडेल, पण प्रश्न जास्त वेळ पडू देऊ नका. कारण की आउट ऑफ स्टॉक होतील आणि मग तुमची कंप्लेंट सुरू होईल की आम्हाला साडी मिळाली नाही. असं काही करू नका. पटकन प्रश्न सोडवा. सगळे सुंदर आहेत. जी पटकन मनाला आवडेल, हां, बस हीच ती घेऊन टाका. साऊथमधील उपाडा, महेश्वरमधील महेश्वरी या 2 संस्कृतींचं सुंदर मिलन झालेली साडी म्हणजे आजची ही उपाडा सिल्क महेश्वरी आणि त्यातल्या त्यात रंगसंगती सुरेख आहे. आता हा रंग कोणता बरं? तर शेवाळी कलर आणि डार्क रेड कलर. आलंय कधी हे कॉम्बिनेशन तुमच्या नजरेस नसेल आलं. मीही पहिल्यांदा ट्राय केलंय. जर ग्रीन विथ रेड, ऑरेंज विथ रेड, येलो विथ रेड, मग शेवाळी ग्रीन विथ रेड का नाही? कारण की काहीतरी युनिक आणि डोळ्यांना वेगळं दिसलं ना, मग ते आवडतं आणि घ्यावंसंच वाटतं. आता साडी फुगेल का? अजिबात फुगणार नाही. प्रियंका साडी कोणत्या एज ग्रुपला शोधेल? सगळ्यात पहिले तर साडीसाठी असं असं कुठेच लिहिलेलं नाहीये की कोणत्या एजला साडी ही शोभेल. असं आजपर्यंत एकाही पुस्तकात तुम्हाला सापडणार नाही. कारण साडी ही एकमेव वस्त्र अशी आहे की जे प्रत्येक वयोगटाला साजतं, शोभतं आणि सुंदर दिसतं. उत्तम असं कलेक्शन आहे. बेस्ट अशी साडी आहे. कॉन्ट्रास्ट असं ब्लाउज आहे. साडीच साडी, महेश्वरी साडी आणि त्यातल्या त्यात पोपटी आणि ग्रीन आलं म्हणजे विषयच भारी. इतकी सुंदर आजची ही साडी आहे. साडी, साडीचं लुक आणि साडीचं सौंदर्य. तुम्ही याच्या प्रेमात पडू शकतात, की प्रियंका इतकी सुंदर साडी येते का? होय, नक्कीच येते. अत्यंत सुंदर साडी आहे. रिच लुक आहे. कॉन्ट्रास्ट असं ब्लाउज आहे. साडीची छटा किती आणि किती रूपात बघावी हे याचा प्रश्नच पडतो खरं तर. आता ही छटा जी आहे ती पानांसारखी आहे, चुड्यासारखी आहे की कशासारखी आहे? जशी डोळ्यांनी दिसते तशाच सारखी आहे. प्रत्येक साडीची गोष्ट ही वेगळी आहे. हजारो महेश्वरी आहेत, पण प्रत्येक महेश्वरी वेगळी आहे. विणण्याची पद्धत कधीतरी एकसारखी होऊ शकते, पण लूक मात्र विभिन्न आहे. एकाच प्रकारातल्या आज अनेक आपण साड्या बघितल्या, पण प्रत्येक साडी ही वेगळी दिसतेय. तुम्ही जर स्वतःला इमॅजिन करत असाल या साडीमध्ये, तर तुम्ही तुमचं सौंदर्य देखील प्रत्येक साडीमध्ये एकसारख्या प्रत्येक साडीमध्ये वेगवेगळं इमॅजिन करताय. याच्यामागे कारण आहे, कारण प्रत्येक साडी ही एका बुनकराने नाही विणली आहे, ही वेगवेगळ्या बुनकरांनी. घरातल्या 8 असं कौटुंब असतं जिथं मोठा असा सगळ्यांचाच वावर असतो. त्या सगळ्या कुटुंबातील लोकांनी मिळून ही साडी बनवलेली आहे आणि म्हणून प्रत्येकाचं महत्त्व हे वेगळं आहे. 5,800 ही प्राइस आहे. कलर आहे हा डायमंड असा लाईट पिस्ता कलरचा एक डायमंड येतो आणि एक्झॅक्टली हा तसा कलर आहे. म्हणजे असा एकही रंग मी सोडला नाही, नवीन डिझाइन मध्ये तरी नाही, की जो तुम्ही मला विचाराल की प्रियंका हा का नाही आणला? सगळं आणलंय, प्रत्येक शेड आणलीये, पण ती ओरिजिनल तशीच्या तशी न आणता त्याच्यामध्ये काहीतरी एक असा रंग जो सांगेल की नाही हे पारंपरिक वस्त्र आहे. हा प्रत्येक साडीमध्ये ठेवलेला आहे. या सुंदर साड्या आहे 5,800 प्राइस येऊन कॉन्ट्रास्ट म्हणजे ब्लाउजने साडी इतकी सुंदर दिसेल ना की तुम्ही प्रेमात पडाल यावेळी महेश्वरीच्या. डोहाळ जेवणासाठी सुंदर साडी हवी असेल तर ही उपाडा महेश्वरी घ्या. लुक तुमचं मराठी, साडी मात्र उपाडा महेश्वरी या दोघांचं कॉम्बिनेशन जे होईल ना, त्याचं फोटोशूट जे येईल, ते सांगूच शकत नाही. खरोखर म्हणजे असं नाही, माझ्या सगळ्याच साड्या माझ्या आहेत. याच्याहून सुंदर-सुंदर कलेक्शन आहे. पण प्रत्येक साडी हातामध्ये घेतल्यावर जे मला फील येतंय ना, हे मी फक्त ठरवून बोलत नाही. कोणते स्क्रिप्ट नाहीये. साडी हातात घेसपर्यंत मला माहीत नसतं, की मला नेमकं काय बोलायचंय. पण त्या साडीला बघितल्यावर अशा भावना ज्या आहेत ना आतल्या, त्याच फक्त बाहेर येतात. एवढंच मी सांगू शकते. सुंदर साडी आहे, कॉन्ट्रास्ट असं ब्लाउज आहे. 50 प्राइस आहे या सेटची आणि या प्रत्येक साडीवर तुम्ही एकदा बघू शकताय. साजेल, शोभेल, सुंदर दिसेल असा हा सेट आहे. जो खूप छान प्रॉपर साउथ इंडियन लुक तुम्हाला क्रिएट करून देतोय. सगळ्या सेटपेक्षा काहीतरी वेगळं आहे आणि सुंदर आहे.
तर असा होता आजचा ब्लॉग. कॅश ऑन डिलिव्हरी माझ्याकडे अवेलेबल नाहीये. हे 4 नंबर आहेत. प्लीज जा. सकाळी 11 वाजता आपला ब्लॉग येतो आणि होय, आज संध्याकाळी तुम्हाला Instagramवरती किंवा माझ्या YouTubeवरती इन्फॉर्मेशन कळूनच जाईल. 4 वाजता, 6 वाजता नाहीतर 9 वाजता. 3 पैकी एका वेळ एक छान आपण गोष्ट नवीन तुमच्यासमोर आणणार आहोत. नक्कीच ती बघा की कशी वाटतेय सुरुवात. थँक यू.